नमस्कार मित्रांनो, इझी लाईफ ऑफ अमरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। आनंद दिघे साहेब यांचा जन्म 27 जानेवारी 1951 रोजी मुरुड जंजिरा येथे झाला व मृत्यू 26 ऑगस्ट 2001 रोजी ठाणे येथे झाला। आनंद दिघे साहेब हे ठाण्यातल्या टेंबी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले। त्या काळात ठाण्यातल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक सभेला दिघे साहेबांची हजेरी असायची। त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांवर त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला आणि त्यांनी शिवसेनेसाठी काम करायचे ठरवलं। स्वर्गीय आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं होतं। शिवसेना ठाणा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी कार्यालयातच राहायला सुरुवात केली। त्यांची धर्मावरही खूप श्रद्धा होती। त्यांनीच सर्वप्रथम टेंबी नाक्यावर जय अंबा संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली। ती अजून चालू आहे। त्यांनी आयोजित केलेला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यायचे। तसेच केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी देखील हजेरी लावली होती। तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील नवरात्र उत्सवात उपस्थित राहत होते। त्यांच्या या धर्मनिष्ठेमुळे ते धर्मवीर म्हणूनही लोकांमध्ये लोकप्रिय होते। स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी समाजातील अडचणीत असणाऱ्यांना साथ दिली, त्यांचे प्रश्न सोडवले। ठाण्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी ते दररोज दरबारही भरवत असत। त्यांच्या जवळ असलेल्या पदांचा त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी वापर केला। गरजूंना पायवर उभं राहण्यासाठी स्टॉल उभे करूनही दिले होते। त्या काळात वारंवार होणाऱ्या दंगली बंद झाल्या होत्या। आनंद दिघे साहेबांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे असेही म्हटले जायचे। मार्च 1989 मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल 30 नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेने जनता पक्षासोबत मिळवणी करत महापौर पदावर दावा केला। पण महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आणि उपमहापौर पदही 2 मतांनी गेले। यामध्ये काँग्रेसने बाजी मारली होती, पण यातूनच शिवसेनेचे नगरसेवक फुटले होते हे स्पष्ट दिसून येऊ लागले होते। त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। या घटनेवर समाज माध्यमांमध्ये बोलताना त्यांनी गद्दारांना माफी नाही असे म्हटले होते आणि काही दिवसानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर यांची तलवारीने हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये आनंद दिघे साहेबांवर टाळा लावण्यात आला आणि त्यानंतर अटकही करण्यात आली होती आणि ते काही काळानंतर जामिनावर बाहेर आले होते। गुन्हा मात्र सिद्ध कधीच झाला नाही। दिघे साहेबांचा 24 ऑगस्ट 2001 रोजी पहाटे वंदना टॉकीजवळ अपघात झाला। गणपती उत्सव असल्याने दिघे साहेब कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते। सार्वजनिक गणेशोत्सवांना भेटी देऊन टेंबी नाक्याकडे परत येताना एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे साहेबांची जीप आदळली आणि या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्याला मार लागला होता। त्यांना तात्काळ ठाण्याच्या सिंगानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले। पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती, परंतु 26 ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि रात्री 10:30 वाजताच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला। साहेबांच्या मृत्यूची बातमी येताच हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांनी संपूर्ण सिंगानिया रुग्णालय जाळून खाक केला। स्वर्गीय दिघे साहेब अजून सुद्धा सर्व लोक आणि प्रत्येक ठाणेकर यांच्या मनात आहेत। दिघे साहेब खऱ्या अर्थाने धर्मवीर होते। त्यांची उणीव अजून भासते। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची माहिती पाहिली। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।